बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला मेजवानीला. अरे पण आधी रेनकोट घाला, छत्र्या उघडा आणि इरा आणि तिच्या घरच्यांबरोबर मेजवानीसाठी लागणाऱ्या रानभाज्या रानातून तोडून आणा. गोष्टीचं नाव आहे झक्कास पावसाळी बेत. ओरिजिनल स्टोरी इराज मॉन्सून फीस्ट बाय प्रथम बुक्स. गोष्ट लिहिली आहे मुक्ता पाटील, चित्रांकन कविता सिंग काळे आणि मराठीत अनुवाद सई केसकर. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. गोष्टीसाठी आभार. स्टोरी विवर. इरा खिडकीजवळ बसून बाहेर बघत होती. बघता बघता देवमाशान एवढे मोठे काळे पावसाचे ढग आकाशात पोहू लागले. देवमासा म्हणजेच व्हेल. चला उठा, आपल्याला पावसाळी मेजवानीचं सामान गोळा करायला जायचंय. इरूच्या आईबाबांनी तिला झोका देत उचललं. ते लगेच बाहेर पडले आणि नाचणी आणि भाताची शेतं ओलांडून चालू लागले. लाल मातीतून उगवलेली हिरवी हिरवी शेतं. तेवढ्यात तिथे इराची मावशी आणि मावस भावंडही आली. शेतं ओलांडून ते सगळे रानाकडे गेले. खरं तर ते अळंब्या शोधत होते, म्हणजे पिटुकल्या रानातच उगवणारे मशरूम. वाळवीच्या वारुळांवर उगवणाऱ्या पांढुरक्या छत्र्या. एक अळंबी तोडा, एक अळंबी सोडा, हातात मावतील तेवढ्याच घेऊन घराकडे परता. मावशीने शिकवलेलं गाणं म्हणत सगळे अळंब्या खुडत होते. परत येताना त्यांनी रानभाज्या तोडल्या. इराने तिच्या आवडत्या फोडशीची लांब आणि नाजूक पानं खुडली. 3 हात उंच हिरवी कंच, आपल्या शेतातली रानभाजी. इराच्या घरच्या परसबागेत कडूकरंदा, सुरण आणि भोपळे आलेत. आता रंगीबेरंगी भोपळे बघायला मिळतील. कधी गडद केशरी तर कधी फिकट हिरवे. काही भाज्या इराच्या मुठी एवढ्या छोट्या असतील तर काही पोटा एवढ्या मोठ्या. पण या मेजवानीसाठी इराच्या आईने मागच्याच वर्षीचे कंद आणि भोपळे जपून ठेवलेत. लाल मातीतून आलेले कंद वाट बघतात स्वयंपाकघरात. कोणाच्या बियांची झाडं होणार आणि कोण पडणार उकळत्या पाण्यात. इरा, तिची भावंड आणि तिचे मित्रमैत्रिणी त्या कंदाच्या आणि भोपळ्यांच्या बाजूने गोल करून बसले. त्यांनी मग त्या भोपळ्यांवर नाक, डोळे, भुवया आणि कान काढले. मग काय, सगळ्यांच्या चेहऱ्यावर त्या हसऱ्या भोपळ्यासारखंच हसू उमललं. आजीने नाचणीच्या भाकऱ्या थापल्या. एक एक भाकरी विस्तवावर टुम्म फुगली. मावशीने फोडशी चिरली. चुरचुरीत फोडणीत फोडशीचे देठ आकरसून गेले आणि कोळंबीबरोबर मिसळून गेले. आजोबांनी अळंब्या भिजवल्या आणि आईने त्यांना त्या स्वच्छ करून दिल्या. मग त्यांनी किसलेला कांदा, खोवलेलं खोबरं आणि टॉमॅटो परतून छान मसाला तयार केला. मसाल्यात अळंब्या शिजू लागल्या. बाबांनी दुधी किसला आणि वेलची घालून झक्कास दुधी हलवा बनवला. त्याचा घमघमाट घरभर पसरला. धडाड! तेवढ्यात वीज चमकली. जेवायची वेळ झाली. ऋतूनुसारचा योग्य आहार. पृथ्वीचं हवामान बदलतंय. आपल्याकडे आता अवकाळी म्हणजे पावसाळा नसतानाही पाऊस पडतो. कधी थोड्याच वेळात प्रचंड पाऊस पडतो तर कधी कधी कडक उन्हाळा येतो आणि दुष्काळ पण पडतो. परिणामी आता शेती करणं अवघड होत चाललंय. अशा वातावरणात वेळच्या वेळी आणि चांगलं अन्न मिळावं, शिवाय बदलत्या हवामानाशी जुळवून घेता यावं, यासाठी शेतीच्या आणि खाण्याच्या काही सवयी बदलायला हव्या. आता आपण इराची मेजवानीच बघूया की. डोंगराळ आणि खडकाळ भागात, जिथे जमीन विशेष सुपीक नसते, अशा भागातही नाचणी पिकते. नाचणी म्हणजे रागी. कितीही पाऊस पडला तरी नाचणी तो सहन करू शकते आणि चांगलं पीक येण्यासाठी सतत रसायनं म्हणजे केमिकल्स वापरावी लागत नाहीत. अळंब्या म्हणजे मशरूम. ही एक प्रकारची खाण्यासाठी योग्य असलेली बुरशी आहे. मॉन्सूनमध्ये पश्चिम घाटात अळंब्या वाळवीच्या वारुळांवरच उगवतात. त्या रानातल्या जीवसृष्टीचा एक महत्त्वाचा घटक असतात. त्यामुळे त्यांना सरसकट तोडताना रानाच्या जपणुकीचा विचार मनात ठेवायला लागतो.
फोडशी, गोंगुरा, नाळभाजी या रानभाज्या फक्त पावसाळ्यात येतात. अरबी, कसावा, सुरण आणि आरारूट ही कंदमुळं जमिनीखाली वाढतात. कोहळ्यासारख्या दिसणाऱ्या भोपळ्यांमध्ये भरपूर जीवनसत्व आणि खनिजं असतात, म्हणजेच विटॅमिन्स आणि मिनरल्स. ती आपल्या शरीराला गरजेची असतात. शिवाय हे भोपळे महिनोमहिने टिकतात. हवामान बदलाच्या या काळात अशा भाज्या पिकवल्या तर आपल्या घरात कायम काहीतरी पौष्टिक अन्न साठवलेलं असेल. कशी वाटली ही गोष्ट, ज्यामध्ये आपण निसर्गाच्या कलेनेच खाणं निवडतो? तर अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला नक्की भेट द्या. यूट्यूबवर, वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर, इंस्टाग्राम ID बुक्स दॅट स्पीक. भेटूया लवकरच पुढल्या प्रस्तुतीत. बाय बाय. धन्यवाद.